Hello dear students, in today's video we are going to start the next concept of this chapter which is pressure. Pressure ज्याला मराठीमध्ये आपण दाब असं म्हणतो. So what is a pressure? It is nothing but very simple definition of pressure is there, that is it is the force applied in a perpendicular direction to a unit area. अशी प्रेशरची डेफिनिशन आहे. Let us see this concept very detail. What is pressure? It is force applied perpendicularly on unit area. Okay, so it is called as force pressure. कोणत्याही सरफेस वरती, कोणत्याही एरिया वरती परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये अप्लाय केलेला फोर्स त्याला म्हणायचं प्रेशर. गॉट इट? हा सरफेस एरिया आहे. या सरफेस एरियावरती जेव्हा मी परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय करेन, सो इट इज कॉल्ड एज अ प्रेशर. सिंपल डेफिनिशन आहे. So from this definition we can form a formula of pressure like pressure is equal to force upon area. This is very simple formula of pressure. Students, what this formula means सांगते तुम्हाला बघा की pressure is equal to force and pressure is inversely proportional to area. जेव्हा की आपण कोणत्याही फॉर्म्युलामध्ये एक न्यूमरेटर एक डिनॉमिनेटर साईडला जेव्हा अशा पद्धतीने लिहिलेलं असतं, याचा अर्थ काय असतो बघा की ही जी अपसाईड टर्मिनॉलॉजी आहे ह्या दोन्ही आहेत त्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात एकमेकींना. मीन्स एक क्वांटिटी इन्क्रीज झाली तर दुसरीसुद्धा इन्क्रीज होणार आणि एक डिक्रीज झाली तर दुसरीसुद्धा डिक्रीज होणार. इट मीन्स दीज टू आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ईच अदर, वेअर ॲज दीज टू आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ईच अदर. इट मीन्स इफ वन क्वांटिटी इज इन्क्रीज्ड द अदर विल डिक्रीज अँड वाईस वर्सा. सो हियर जर तुम्ही प्रेशर इन्क्रीज केलं किंवा फोर्स इन्क्रीज केला तर प्रेशर वाढणार, कमी केलं तर दोन्ही देखील कमी होणार. एरिया इन्क्रीज केला तर प्रेशर कमी होणार आणि एरिया जर लेस ठेवला तर प्रेशर इन्क्रीज होणार. असा ह्याचा मीनिंग आहे. लक्षात आलं? याचाच यूज करून आपण पुढे जो हा पार्ट आहे तो कंटिन्यू करणार आहोत. सो आता ह्या प्रेशरचा या फॉर्म्युला यूज करून युनिट काय आहे ते बघूया. सो इथे फोर्सचं SI युनिट बघा. SI युनिट ऑफ प्रेशर डिसाईड करण्यासाठी आपण ह्या दोघांचे SI युनिट्स घेऊया. सो फोर्सचं SI युनिट आहे मीटर न्यूटन आणि एरियाचं SI युनिट आहे मीटर स्क्वेअर आणि म्हणून प्रेशरचं SI युनिट झालं न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर, दॅट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आलं लक्षात? सो दिस इज द SI युनिट ऑफ प्रेशर. दिस इज द फॉर्म्युला ऑफ प्रेशर. Now this pressure is a scalar quantity. It is not having any direction. It acts on all directions, so it is a scalar quantity. ओके, आता बघा हे जे आपण सेंटेन्स किंवा हा जो फॉर्म्युला लिहिला आहे याच्यावरून आपण खूप साऱ्या क्वेश्चनची आन्सर्स इथे फाइंड आउट करायचे आहेत. जसं की सपोज सायंटिफिक रिझनसाठी क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात याच्याशी रिलेटेड प्रेशरवरती खूप सारे. जसं की बघा वाय वी कॅन कट द व्हेजिटेबल्स ऑर फ्रूट्स इझिली विथ द हेल्प ऑफ अ शार्प व्हॉट इज दॅट नाईफ. Why we are able to cut the fruits or vegetables with a sharp knife and why we are not able to cut them properly with the help of blunt knife. जर सुरीला धार नसेल तर आपण व्हेजिटेबल्स इझिली कट करू शकत नाही. तेच जर तुमची सुरीला प्रॉपरली धार लावलेली असेल तर यू कॅन इझिली चॉप देम और यू कॅन इझिली कट देम. सो व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? द वन अँड ओनली रिझन इज दिस प्रेशर. सी स्टुडंट्स, जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, when area is increased, pressure decreases.
when area is increased then pressure डिक्रीज होणार आणि एरिया जर डिक्रीज केला तर प्रेशर इन्क्रीज होणार आहे. सो नाव इन केस ऑफ अ शार्पन्ड नाईफ, जेव्हा त्याला तुम्ही धार दिलेली नाईफ आहे त्याच्या केसमध्ये काय होतं, त्याला तुम्ही धार देता म्हणजे काय करता, त्याचा एरिया जो आहे तर तो एरिया तुम्ही कमी करता. सो ड्यू टू लेस एरिया द प्रेशर विच इज अप्लाइड बाय द सेम फोर्स विल बी मोर. ॲज द एरिया इज लेस, इथं खाली ते पण लिहिते मी म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही व्हायचं. एरिया इज लेस देन द प्रेशर will get increased due to the same force. म्हणजे तुम्ही जरी सेम फोर्स अप्लाय केला तरी सुद्धा प्रेशर मात्र काय होणार, एरिया वाढला की प्रेशर लेस अप्लाय होणार जर तुम्ही सेम फोर्स अप्लाय केला तरी, आणि एरिया जर लेस असेल देन द प्रेशर अप्लाइड बाय द सेम फोर्स विल बी मोर. आलं लक्षात. सो हे एक गिव रिझनचा क्वेश्चन झाला. त्यानंतर कॅमलचे जे तुम्ही तळवे बघितले असतील लेग्स, ते एकदम ब्रॉड आणि हेवी असतात. सो त्याच्यामागचं देखील कारण सायंटिफिक रिझनसाठी तो देखील क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो की वाय कॅमल्स लेग्स आर हॅविंग ब्रॉड एंड्स, वाय दे आर ब्रॉड, किंवा त्यांचे पाय जे असतात ते एकदम उंच असतात. सो दीज आर ॲडॅप्टेशन्स. जे डेझर्ट ॲनिमल्स असतात तर त्यांच्यामध्ये असणारे ते ॲडॅप्टेशन्स आहेत. सो बिकॉज ऑफ द ब्रॉड लेग्स और बिकॉज ऑफ द ब्रॉड एंड्स ऑफ द लेग्स व्हॉट हॅपन्स, द एरिया ऑफ द लेग्स गेट इन्क्रीज्ड. सो द प्रेशर अप्लाइड विल बी लेस, एरिया इन्क्रीज प्रेशर लेस, आणि त्यामुळं काय होणार, ते कॅमलचे जे लेग्स आहेत ते वाळूमध्ये आतपर्यंत जात नाहीत, पेनिट्रेट होत नाहीत, कारण प्रेशर कमी अप्लाय करणार तो, आणि त्यामुळं तो जो कॅमल आहे त्याला त्या डेझर्टमध्ये सुद्धा वॉक करणं हे इझियर जाणार. तेच आपण जर तिथं गेलो तर त्या पद्धतीनं आपलं मॉडिफिकेशन नाही आहे. सो इथले ॲनिमल्स किंवा जर तुम्ही हॉर्स नेला तिथे तर इट इज नॉट हॅविंग ॲडॅप्टेशन्स लाईक कॅमल अँड हेन्स इट विल बी डिफिकल्ट फॉर द हॉर्स टू वॉक इन द डिझर्ट. ओके. सो हा एक क्वेश्चन झाला. त्याच्यानंतर हे जे प्रेशर आहे, ओके, सो धिस प्रेशर इज डिफरंट or it acts differently in solid, in case of liquid and in case of gases also. So we are now going to see how this pressure is applied in case of solids, in case of liquids and gases. So let us start with the solids first. Pressure in case of solids, and for that they have given you one activity in the textbook. आणि ती ॲक्टिव्हिटी काय आहे, एक वुडन प्लॅंक आहे, एक लाकडाची पट्टी, and on that wooden plank they have placed some books. Okay, in one picture they have shown that the books are arranged one by one on the plank, and in another picture they have shown that the books are arranged on one above another on the another plank. When you arrange these books as one on another, then as the area is less, the pressure applied by the books will be more on the plank and hence that plank will get bent. काय दिलेली आहे ती ॲक्टिव्हिटी, ही एक वुडन प्लॅंक आहे आणि त्या प्लॅंकवरती सपोज ही बुक्स आहेत काही ठेवलेली. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे एका पाठोपाठ एक असे बुक्स स्प्रेड करून ठेवता तर दॅट टाईम ड्यू टू इन्क्रीज्ड एरिया द प्रेशर एक्झर्टेड बाय दीज बुक्स विल बी लेस. एरिया इन्क्रीज्ड, प्रेशर लेस. सो नाव इन अनदर पिक्चर they have shown that these three books, suppose these are arranged on one another, and if you place these books like this, then this plank, then this wooden plank will get a slight bend, because as the area is decreased the pressure will be more, the pressure exerted by these books will be more, and hence you can say that the force
or the pressure exerted by the solids depend on the weight of the solid and area of the solid. Okay, so here the pressure exerted by solids depends on weight and area of the solids. If the area is less, the pressure exerted by them will be more. Area is less, then pressure will be more, and if area is increased, then pressure will be what? Area is increased, pressure will be less. So हे जे लिहिलेलं आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवून ह्या प्रेशरवरच्या कोणताही क्वेश्चन जरी तुम्हाला विचारला तरी त्याचा आन्सर हे देता आलं पाहिजे. अजून एक तुम्हाला सायंटिफिक रिझनसाठी क्वेश्चन विचारला जातो की वाय द व्हेजिटेबल वेंडर्स किंवा तुम्ही जे भाजी विकायला येतात ती माणसं बघितली असतील, डोक्यावरती ते आधी एक गोल राऊंड केलेलं क्लॉथ ठेवतात आणि त्याच्यावरती ती बुट्टी ठेवलेली असते. Isn't it? So what is the reason behind that? The reason is also same here in this case. When they place a rounded cloth on the head, what they do? They increase the surface area, and because of which less pressure is applied on their head. So the pressure gets distributed. Again, your school bags are having broad that belts are there, na? Your school bags, you carry that school bags, those are having broad belts. So that reason is also the same. What will happen when these school bags will having very narrow belts? Then what will happen? You will get pain here. When you hang those bags on your shoulder, then you will get pain here. Why? Because less surface area, more pressure will be there on your shoulders, and when the shoulder the strips are broad, then the pressure will get divided over large area, and hence you will get or you will be able to carry them comfortably. Got it? So these are some reasons. किंवा खिळा असतो आपला लोखंडी खिळा, आयर्न नेल, जेव्हा तो पॉइंटेड असतो तो इझिली तुम्ही जेव्हा त्याला ठोकता तेव्हा तो इझिली तुमच्या वॉलमध्ये आत जातो. पण तेच समजा तो जो मागचं एंड असतं त्या आयर्न नेलचं खिळ्याचं जे बॅक साईड असते ती तुम्ही घेऊन जर ठोकायला गेलात तर ती भिंतीमध्ये इझिली जाणार का? नाही. त्याच्या मागे देखील सेम रिझन की द बॅक एंड और ब्लंट एंड ऑफ द नेल इज हॅविंग मोर सरफेस एरिया, ड्यू टू दॅट द प्रेशर अप्लाइड विल बी लेस, अँड हेन्स पॉइंटेड नेल्स जे असतात ते इझिली भिंतीमध्ये जातात than the nails which are having blunt ends. So these are some questions which they may ask for give reasons which are depending on this only concept. कोणताही क्वेश्चन तुम्हाला विचारू देत ह्याच्याशी रिलेटेड तुमचं आन्सर जे आहे ते सेम असणार. स्टार्ट तुम्ही सेमच हीच स्टार्ट करायची की as the area is more, less pressure is applied, and as the area is less, more pressure is applied, आणि मग तुमचं पुढचं जे आन्सर आहे ते व्हॅरी होईल. या प्रकारचे जे जे क्वेश्चन्स मी तुम्हाला आत्ता सांगितले सगळ्याचे आन्सरची स्टार्ट ही सेम असणार, आणि मग त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही पुढचं सेंटेन्स हे डिफरंट लिहाल. आलं लक्षात? त्यानंतर हे सॉलिडचं झालं प्रेशर. देन नेक्स्ट इज प्रेशर ऑन लिक्विड्स. In case of liquids, what happens? See how liquids exert pressure. ते डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 2 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. काय आहेत त्या 2 ॲक्टिव्हिटीज? सो दे हॅव गिवन 1 बॉटल and what you have to do, you have to do that you take some glass pipe आणि त्या ग्लास पाईपला थोडंसं हीट हे करायची, गरम झाली की ह्या प्लास्टिकची जी तुमची बॉटल आहे त्याच्यामध्ये ती ग्लास पाईप इंट्रोड्यूस करायची. त्या ग्लास पाईपच्या एक एंडला बलून अटॅच करायचा आणि लीक होऊ नये म्हणून त्याने त्याला कडेने वॅक्स वगैरे लावून त्याला कोट करायला सांगितलं. नाव ही बॉटल आहे आपली. ओके, आता हे ही अरेंजमेंट झाल्यानंतर या बॉटलमध्ये वॉटर फिल करायचं, आणि जसं जसं तुम्ही याच्यामध्ये वॉटर फिल कराल
तसा तसा हा बलून जो आहे तो फुगायला लागेल. ही एक ॲक्टिव्हिटी त्याने सांगितली विच डेमॉन्स्ट्रेट्स दॅट लिक्विड एक्झर्ट प्रेशर ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर इन विच दे हॅव केप्ट. लिक्विड्सना आपण ज्या कोणत्याही कंटेनरमध्ये ठेवतो तर त्या कंटेनरच्या वॉलवरती हे लिक्विड्स प्रेशर एक्झर्ट करतात. हे डेमॉन्स्ट्रेट करणारी ही एक ॲक्टिव्हिटी झाली. आता हे जे प्रेशर आहे ते डेप्थ वाईज कसं व्हॅरी होत जातं ते डेमॉन्स्ट्रेट करणारी एक ॲक्टिव्हिटी सांगितली आहे. सेम वेनं तुम्ही एक अनादर बॉटल घ्यायची आहे. ओके, नाव what you have to do is you have to make holes at 3 different heights. या बॉटलला 3 वेगवेगळ्या हाईट्सवरती होल्स क्रिएट करायचे, त्याला होल्स पाडायचे. अगेन याच्यात पाणी जेव्हा तुम्ही फिल कराल तेव्हा तुम्हाला ह्या प्रत्येक लेवलला ज्या होल्स आहेत त्याच्यातून पाणी बाहेर येताना दिसेल, पण त्याच्यामधून बाहेर पडणाऱ्या वॉटरचा फोर्स जो आहे तो डिफरंट असणार आहे. लाईक हे जे बॉटमला असणारं, सपोज ह्याला मी नाव दिलं ए बी आणि सी होल. हे ॲक्टिव्हिटीज जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला एक्झाममध्ये अशा दिलेल्या असतात आणि व्हॉट विल यू ऑब्झर्व फ्रॉम धिस अँड व्हॉट कन्क्लुजन यू कॅन ड्रॉ फ्रॉम धिस एक्सपेरिमेंट. अशा प्रकारचे क्वेश्चन्स हे ॲक्टिव्हिटी बेस्ड तुम्हाला विचारले जातात. सो समजून घ्या हे काय आहे. सी, इन केस ऑफ द होल ए द फोर्स ऑफ वॉटर विल बी मोर, आणि ह्याच्यातून जे बाहेर पडणारं वॉटर आहे ते थोडंसं जास्त लांब अंतरापर्यंत जाईल. इन केस ऑफ होल सी और बी घेऊ आपण आधी. द फोर्स और द प्रेशर एक्झर्टेड बाय द वॉटर विल बी स्लाइटली लेस दॅन दॅट ऑफ ए अँड हेन्स द वॉटर फ्रॉम दिस विल गो with very less pressure as compared to this. And in case of C, the pressure is very least and it will go like this. Means from this activity it can be concluded that the pressure exerted by this water on the point A is highest, and on at the side C it will be least. Okay, so from this activity it is very clear that the liquid exert pressure more at the bottom of the container. ओके, कोणत्याही कंटेनरमध्ये जेव्हा तुम्ही वॉटर ठेवता तर त्याच्या बॉटममध्ये किंवा बॉटम रिजनमध्ये ते लिक्विड मॅक्झिमम प्रेशर इंट्रोड्यूस करेल किंवा मॅक्झिमम प्रेशर अप्लाय करेल. अँड ॲट द सरफेस और नियर द सरफेस इट विल एक्झर्ट कंपॅरेटिव्हली लेस प्रेशर. बघा, आपले जे वॉटर टँक्स असतात तर त्या वॉटर टँक्सला जेव्हा आपण नळ अटॅच करतो तर ते नळ आपण नॉर्मली बेसला लावलेले असतात, बरोबर. जे टॅप असतात ते आपण इथे लावत नाही शक्यतो, इजंट इट. का तर फ्रॉम द बॉटम द वॉटर विल कम विथ व्हेरी ग्रेट फोर्स. सो दिस इज द रिझन. आता याच्यावरती तुम्हाला अनदर सायंटिफिक रिझनचा क्वेश्चन विचारला जातो की व्हाय द वॉल्स ऑफ डॅम्स आर ब्रॉडर ॲट देअर बेस. डॅम्स तुम्ही बघितले असतील तर त्याच्या ज्या भिंती आहेत त्या बेसला जास्त ब्रॉड असतात. का असतात तर त्याच्यामागे देखील हेच रिझन आहे. सपोज तुम्ही सेम थिकनेसची वॉल जर बिल्ड केली असेल तर काय होईल रे, तर तुमचं डॅम जे आहे ते फुटून जाईल. कारण त्या डॅममध्ये मॅक्झिमम म्हणजे कंटिन्युअसली वॉटर आपण स्टोअर करत असतो. आणि जसं ह्याच्यावरून आपण काय सांगितलं की जे लिक्विड आहे इट एक्झर्ट्स व्हेरी हाय फोर्स और व्हेरी ग्रेट फोर्स ॲट द बॉटम लेवल. सो डॅमच्या जर वॉल्स आपण जास्त ब्रॉड नाही केल्या तर त्या हाय प्रेशरमुळं ते डॅम तुमचं फुटून जाणार. सो ड्यू टू द प्रेशर एक्झर्टेड बाय द वॉटर at the bottom it is more as compared to the pressure exerted at the top of the dam, and hence the walls of dams are comparatively broader at the base. Okay, so हे झालं pressure exerted by liquids. Now next is pressure exerted by gases.
normally students, gases or the pressure exerted by gases is also somewhat similar, means gases also exert pressure from all sides on the container. हां, अजून एक लिक्विडच्या बाबतीत सांगायचं राहिलं की सपोज ही जी बॉटल मगाशी आपण कन्सिडर केलेली होती 3 वेगळ्या वेगळ्या एंड्स लेंथ्सना किंवा डेप्थ्समध्ये, तर जेव्हा हे बॉटल सेम डेप्थमध्ये किंवा सेम लेव्हलला जर तुम्ही इथे एक होल पाडलं तर ह्या दोन्ही होल्समधून पडणारा वॉटरचा जो फोर्स असतो तो सेम असणार. म्हणजे सेम लेव्हलवरती जे वॉटर आहे इट विल एक्झर्ट सेम फोर्स. आलं लक्षात? म्हणजे ह्या लेंथला किंवा ह्या स्पेसिफिक हाईटला जर तुम्ही अनादर इथे एक होल केलं तर ह्या होलमधून ज्या फोर्सनं पाणी पडणार तेवढंच ह्या होलमधून देखील पडणार. सो सेम वेनं गॅसेस देखील ते ज्याच्यामध्ये आपण फिल केले त्या कंटेनरवरती इक्वल प्रेशर एक्झर्ट करतात फ्रॉम ऑल साइड्स. तुम्ही बलून जो फुगवलेला आहे, फुगा फुगवल्यानंतर सगळ्या बाजूनी फुगतो, इजंट इट? सो त्याच्यावरून आपण सांगू शकतो की गॅसेस देखील इक्वल प्रेशर एक्झर्ट करतात फ्रॉम ऑल साइड्स. नाव द प्रेशर विच इज एक्झर्टेड बाय द एअर सराउंडिंग अस इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, याच्यामध्ये तुम्हाला एक अजून माझी इन्फॉर्मेशन सांगायची राहिली की हा जो आहे ना न्यूटन पर मीटर स्क्वेअर, यालाच आपण पास्कल असं देखील म्हणतो. हां, सो 1 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला जातो हा क्वेश्चन की प्रेशरचं जे न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे युनिट आहे त्यालाच आपण 1 पास्कल किंवा पास्कल असं म्हणतो. आणि त्याचं कन्व्हर्जनचा एक फॉर्म्युला आहे दॅट इज अजून ह्याचा अजून एक युनिट आहे दॅट इज बार. आणि ह्या दोघांचं कन्व्हर्जनचा एक फॉर्म्युला आहे दॅट इज 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. सो हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्हाला 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी. बाकी याच्यावरती काही विचारलं जात नाही, हे कन्व्हर्जन तेवढं लक्षात असू देत. म्हणजेच प्रेशरचे युनिट्स काय काय झाले बघा, आयदर न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणा किंवा पास्कल म्हणा, आणि अजून एक युनिट आहे त्याचं बार. प्रेशरचे 3 युनिट झाले. हां, आणि हे त्यांचं कन्व्हर्जन दॅट इज 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. ओके, आता परत इथे गॅसकडे येऊयात की द प्रेशर एक्झर्टेड बाय द एअर विच इज सराउंडिंग अस, दॅट प्रेशर इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. What is atmospheric pressure? It is the pressure exerted by the air surrounding us. Okay, so now this pressure or this atmospheric pressure is very high at the sea level. sea level ला हे प्रेशर खूप जास्त असतं. and as we go above the sea level this pressure decreases. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे हे की जसं जसं आपण हाईटवरती जात जाऊ तशी तसं एअरचं प्रेशर किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते लेस होत जातं, इजंट इट? सरफेसपासून ऑलमोस्ट 16 किलोमीटरपर्यंत हा ॲटमॉस्फिअरचा लेअर आहे. त्याच्याही पुढे ऑलमोस्ट 400 किलोमीटरपर्यंत हे ॲटमॉस्फिअर प्रेझेंट आहे, बट ते हळूहळू त्याची डेन्सिटी जी आहे ती कमी कमी होत जाते. सो ॲज वी गो अबोव द सी लेवल द डेन्सिटी of the air which is present gets lesser and lesser. ओके, सो याच्यावरती पण खूप सारे सायंटिफिक रिझनचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात की बघा हायर ॲल्टिट्यूडला गेल्यानंतर आपल्याला बरेच जणांना ब्रीथलेसनेस होतो की श्वास इझिली घेता येत नाही. हां, माउंट एव्हरेस्टवरती वगैरे गेल्यानंतर नॉर्मल पीपल जाऊ नाही शकत तिथे, तुम्हाला फिटनेसचं सर्टिफिकेट द्यावं लागतं. का तर जसं जसं हायर ॲल्टिट्यूडला आपण जाऊ ॲटमॉस्फिअर जी आहे त्याची डेन्सिटी हळूहळू लेस होत जाते अँड इट बिकम्स डिफिकल्ट फॉर अस टू ब्रीथ. व्हाय? बिकॉज डेन्सिटी ऑफ एअर इज लेस. सो ते एक झाला, तो एक क्वेश्चन झाला. त्यानंतर
हां, इयर जे आहेत आपले पॉप होतात, की जसं सपोज तुम्ही घाटातून ट्रॅव्हल करताय, बरेचदा आपल्याला कान जे आहेत ते पॉप झालेल्याचं आपल्याला फिलिंग येतं, इजंट इट. सो तो देखील काय असतो, एअरच्या डेन्सिटीमधला असणारा डिफरन्स असतो. जसं जसं आपण घाट चढून वरती वरती जातो आहे तसं एअरची डेन्सिटी कमी होते. सो द प्रेशर फ्रॉम द एअर इनसाइड द बॉडी विल बी मोर, आणि फ्रॉम द एअर विच इज प्रेझेंट आउटसाइड द बॉडी इट विल बी कंपॅरेटिव्हली लेस. सो ड्यू टू डिफरन्स इन प्रेशर लेवल ऑफ द एअर इनसाइड द बॉडी अँड आउटसाइड द बॉडी, तो जो प्रेशरचा डिफरन्स आहे, बिकॉज ऑफ दॅट डिफरन्स वी कॅन सेन्स पॉपिंग ऑफ द इयर. त्यानंतर बघा बरेचदा वरती हायर ॲल्टिट्यूडला गेल्यानंतर आपल्याला नाकातून वगैरे बरेचदा लोकांच्या किंवा विमानातून ट्रॅव्हल करताना आपल्याला कान पॅक करायला वगैरे सांगतात. सो त्याच्या मागचं देखील रिझन हेच आहे की एअरची डेन्सिटी जी आहे ती लेस होत जाते. सो हे झालं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हे ॲटमॉस्फेरिक प्रेशरची जी व्हॅल्यू आहे ती आपण पास्कल या युनिटमध्ये मोजतो, किंवा 1 ॲटमॉस्फिअर जे आहे त्याची व्हॅल्यू साधारण 101 × 10⁻³ पास्कल एवढी येते, किंवा त्यालाच 1 बार प्रेशर असं देखील म्हटलं जातं. नाव इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज 10⁻³ मिलीबार, M बार असं शॉर्टमध्ये लिहायचं. सो हे जे कन्व्हर्जन आहे हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं कन्व्हर्जन आहे. अँड दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर 1 मार्क क्वेश्चन. हे फक्त 1 मार्कमध्येच तुम्हाला विचारलं जातं, बाकी कुठेही विचारलं जात नाही, पण जिथे तुमचे मार्क जाण्याचे मॅक्झिमम चान्सेस असतात. सो हे देखील कन्व्हर्जन जे आहे की 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज इक्वल टू 101 × 10⁻³ पास्कल, त्यालाच 1 बार प्रेशर असं देखील म्हणतात, आणि त्यालाच 10⁻³ मिलीबार असं देखील म्हणतात. सो दिस इज द कन्व्हर्जन ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. नाव हे जे झालं ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस, हे 3 कन्सेप्ट्स तुम्हाला मी सांगितले. प्रत्येकावरती बेस्ड असणारे सायंटिफिक रिझनचे क्वेश्चन्स देखील आपण पाहिले. याच्यानंतरचा जो पॉईंट आहे दॅट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट फ्रॉम दिस चॅप्टर विच इज कॉल्ड ॲज बायंट फोर्स अँड आर्किमिडीज प्रिन्सिपल. सो दॅट 2 points we are going to see in next lecture. Okay.